हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 33, भाग 1. सुख असुखयोः बहिः मननम. स्वात्मानंद योगी जाणतो की सुख आणि दुःख हा बाह्य मनाचा खेळ आहे. माझ्या सावल्या या पुस्तकातील एक घटना नाव बदलून येथे देत आहे. बाळू काळूला घाईघाईने सांगू लागला, काळू, अरे अमुक रस्त्यावरच्या तुझ्या इमारतीला आग लागली आहे. चल, पळ, लवकर चल. काळू थंडपणे म्हणाला, जाऊ दे, राख का होईना त्या इमारतीची, मला काय त्याचे. बाळूचा आश्चर्यकारक आणि प्रश्नार्थक चेहरा पाहून काळू पुढे म्हणाला, कालच ती इमारत मी विकली. हीच आग आदल्या दिवशी लागली असती तर काळूला दुःख झाले असते. आता त्याला त्याच इमारतीला आग लागली तर त्याचे दुःख नाही. इमारतीशी भावना नाही, तिच्या मालकीशी, व्यवहाराशी आहे. रस्त्यावर अपघात झाला की त्यात आपले कोणी नाही ना याची खात्री करून मग निर्विकारपणे पुढे निघून जाण्याची वृत्ती असते. दुर्दैवाने आपला कोणी असला की मग त्याचे दुःख ओघानेच आले, नाही तर आपल्याला काहीही देणे घेणे नाही. आपला मुलगा परीक्षेत पहिला आला की ज्या काही सौख्याच्या गुदगुल्या होतात त्या दुसऱ्याचा मुलगा पहिला आल्याने होत नाही. सुख किंवा दुःख हा पूर्णपणे मनाचा खेळ आहे. त्या मनाच्या प्रासंगिक भावना आहेत, त्यामुळे त्या बाह्य आहेत. त्याचा अंतर्मनाशी काहीही संबंध नाही. म्हणूनच सुख किंवा दुःख सत्य नाही, शाश्वत नाही, टिकाऊ नाही. तो काही काळापुरता झालेला भास आहे. म्हणूनच त्या भारावलेल्या अवस्थेत काही काळ राहून त्यामधून बाहेर पडण्याचीच मनाची धडपड असते. कोणीही फार काळ दुःखात राहू इच्छित नाही, परंतु याचप्रमाणे कोणीही दीर्घकाळ सुखातही राहू शकत नाही. सुखाचाही कंटाळा येतो. सुखी माणूसही बदलाची धडपड करू लागतो. त्यासाठी प्रसंगी तो दुःख सहन करू इच्छितो. सुख फार काळ टिकले तर ते टोचू लागते. माणसाला सुखाचाही कंटाळा येतो. अतिसुखात माणूस विचित्र वागतो, दुःख ओढवून घेतो. स्वात्मानंद योगी जाणतो की सुख किंवा दुःख हा बाह्य मनाचा खेळ आहे. सुख किंवा दुःख मानण्यावर आहे. याचाच अर्थ ते सत्य नाही, तो एक आभास आहे. यास्तव स्वात्मानंद योगी सौख्याने उचंबळून उन्मेष करत नाही. तसेच तो दुःखाच्या प्रसंगी खचून जात नाही. या अशा परस्पर विरुद्ध प्रसंगी तो सारखा समतोल राहतो. अध्यात्म योग साधनेमुळे स्वात्मानंद योगी सुख आणि दुःख अशा वेळी त्या घटनेला केवळ साक्षी राहतो. तो विचलित होत नाही. स्वात्मानंद योगी जाणतो की सुख किंवा दुःख ह्या वृत्ती आहेत. वृत्ती टिकाऊ नसतात, त्या बदलत्या असतात. तसेच त्या व्यक्तिव्यक्तीनुसार वेगळ्या निराळ्या असतात. प्रसंग तोच एकच एक असतो, परंतु त्याचे सुख किंवा दुःख होण्याची प्रक्रिया व्यक्तीवर, त्याच्या स्वभावावर, त्याच्या मनस्थितीवर अवलंबून असते. माणूस जेव्हा एखाद्या घटनेत स्वतःला सामावून घेतो तेव्हा जेव्हा ती घटना जगू लागतो, तो जेव्हा त्या घटनेत सहभागी होतो
तेव्हाच त्याला त्या घटनेच्या सुखाचा उन्मेष किंवा दुःखाचा उमाळा येतो. कोणीतरी घटना माणूस निव्वळ पाहत किंवा ऐकत नाही. त्या घटनेचा त्याच्यावर परिणाम होतो. असा परिणाम झाला तर आणि तरच त्याला त्या घटनेपासून सुख किंवा दुःख होतं. असं जर झालं नाही तर त्याला त्या घटनेचे काहीही सुखदुःख नसते. तो अलिप्तपणे ती घटना अवलोकन करतो. स्वात्मानंद योगी ज्ञानाने जाणतो की प्रसंग हा केवळ एक प्रसंग असतो. ती एक घटना असते. ती सृष्टीलीला असते. त्याचा स्वतःवर परिणाम होण्याची आवश्यकता नसते. त्यात सुख किंवा दुःख होण्यासारखे काहीही नसते. एकतर परिणाम होऊन प्राप्त परिस्थितीत काहीही फरक होत नाही. तसेच परिणाम टिकत नाही, तो शाश्वत नसतो. मिथ्या खोटा असतो. अशा असत्य परिणामात स्वतःला गुंतवून घेणे हे अनात्म आहे. यास्तव घडलेले प्रभुलीला आहे हे जाणून त्याला साक्षी राहणे हाच त्यावर जीवनानंद घेण्याचा उपाय आहे. सुख किंवा दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तत्वतः त्यांच्यात काहीही फरक नाही. या परस्पर भिन्न भाव निर्माण करणाऱ्या गोष्टी असल्या तरीही हा केवळ आपल्या मनाचा खेळ असतो. यास्तव सुखाच्या किंवा दुःखाच्या अशा दोन्ही क्षणी डोळ्यातून पाणी येते. भाव प्रगट करायला तो भाव सौख्याचा आहे की क्लेशकारक आहे याचा इंद्रियांच्या प्रगटीकरणाशी संबंध राहत नाही. सुख किंवा दुःख यांचा संबंध फक्त मनाशी आहे. प्रसंग काय आणि कसा घडला यापेक्षा त्या प्रसंगाचा आपले मन कशा प्रकारे स्वीकार करत आहे हे महत्त्वाचे असते. आपल्याला सुख व्हावे की दुःख व्हावे हे सर्व आपल्या मनावर अवलंबून असते. तसेच त्या सुखाची किंवा दुःखाची तीव्रता किती असावी हे सर्व आपल्या मनावर अवलंबून असते. कामवाल्या बाईकडून कप फुटला तर आपण त्या बाईंना भरपूर दोष आणि दूषण देऊ. कदाचित त्यांच्या पगारातून भरपाई करून घेऊ. पाहुण्यांच्या हातून कप फुटला तर पाहुणा धांदरट आहे इत्यादी त्याच्या अवगुणांची मुक्ताफळे उधळू. वर तोंडावर मात्र असू दे, जाऊ दे, चालायचेच असे म्हणू. पत्नीच्या हातून कप फुटला तर जरा जपून चला दुसरा कप आणूया असे म्हणू. स्वतःच्याच हातून कप फुटला तर कप हा फुटायचाच, जुना तर झाला होता. काच फुटायचीच. वर पत्नीला म्हणू चला तुला नवीन डिझाईनचा आणायचा होता ना सेट, चला या निमित्ताने खरेदी करूया. मन फार चंचल आहे. यास्तव एक गोष्ट सतत कायम प्रत्येक वेळी लक्षात ठेवावी की मनावर अवलंबून असलेले सुख किंवा दुःख हे अशाश्वत आहे, बदलते आहे, ते टिकाऊ नाही. सुख किंवा दुःख कितीही किरकोळ किंवा धक्कादायक असू दे, एक क्षण असा येईल की सुख किंवा दुःख विरून जाईल, नष्ट होईल. त्याची नावोनिशाणी उरणार नाही. हा केवळ वेळेचा प्रश्न आहे. कमी किंवा थोडा अधिक वेळ लागेल एवढेच. हरिओम.